नमस्कार मित्रांनो आणि शेतकरी बांधवांनो, आज आपण पाहणार आहोत एएन मराठी न्यूज चॅनल। आजच्या महाराष्ट्रातील 20 महत्त्वाच्या घडामोडी। चला तर मग सुरुवात करूया मोठ्या 20 हेडलाईन्स। पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ट्रिप सिंचन अनुदानाची नवी मंजुरी। पुणे जिल्ह्यात कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी नवी सिंचन योजना सुरू केली आहे। ट्रिप व स्प्रिंकलर सिंचनासाठी 50% पर्यंत अनुदान देण्यात येणार आहे। योजना अंतर्गत ऑनलाईन अर्ज 15 नोव्हेंबरपर्यंत स्वीकारले जाणार असून लघु सीमांत शेतकऱ्यांना पहिले प्राधान्य दिले जाणार आहे। सर्व लिंक कृषी विभागाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत। विदर्भात कापूस खरेदी केंद्र सुरू, पण दरात अजूनही कमी। अमरावती, अकोला आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये कापूस खरेदी सुरू झाली आहे, मात्र भाव अपेक्षित दरापेक्षा कमी आहेत। शेतकऱ्यांनी सरकारकडे किमान 8500 दराची मागणी केली आहे। मार्केट समितीमध्ये सकाळपासून शेतकऱ्यांच्या मोठ्या रांगा दिसत आहेत। मार्केट रिपोर्टनुसार दरमहा दरात सुधारणा होण्याची शक्यता आहे। प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा दुसरा हप्ता आज जमा। राज्यभरातील जवळपास 32 लाख शेतकऱ्यांना खात्यात पंतप्रधान पीक विमा योजनेचा दुसरा हप्ता जमा झाला आहे। एकूण 1400 कोटी रुपयांचा निधी त्वरित वितरित केला गेला आहे। बहुतांश रकमेचा व्यवहार डीबीटी प्रणालीद्वारे झाला आहे। शेतकरी मित्रांनो, आपल्या बँक खात्यामध्ये जमा झालेली रक्कम तपासून पाहावी। छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसामुळे ऊस व साखर उद्योग ठप्प। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पावसामुळे ऊस तोड व साखर कारखाने बंद ठेवले लागले आहेत। त्यापेक्षा जास्त साखर कारखान्यांची उत्पन्न प्रक्रिया अडचणीत आली आहे। शेतकरी संघटनांनी ऊसाचा हंगाम लांबवण्यासाठी मागणी केली आहे। पावसाचं प्रमाण मागील आठवड्यापेक्षा सरासरी 21% जास्त असल्यामुळे सर्व होत आहे। राज्य सरकारने जमीन नोंदणीचा सर्व डेटा डिजिटल पद्धतीने अपलोड करण्यासाठी नवा पायलट प्रकल्प सुरू केला आहे। सध्या हा प्रकल्प नाशिक आणि लातूर जिल्ह्यामध्ये सुरू असून सर्व खातेदारांना त्यांच्या मोबाईलवर जमिनीचा सातबारा उतारा डाउनलोड करता येणार आहे। या प्रकल्पामुळे जमीन फसवणुकीवर मोठा आळा बसणार आहे। कोल्हापुरात नवे ॲग्रो टेक्नॉलॉजी पार्क उभारण्यात जाणार आहे। कोल्हापूर येथे महाराष्ट्रातील पहिले ॲग्रो टेक्नॉलॉजी पार्क उभारण्यात सरकारने मंजुरी दिली आहे। या पार्कमध्ये ड्रोन सेन्सर बेस्ड शेतीचे प्रक्षेपण दिले जाणार आहे। शेतकऱ्यांसाठी हे आधुनिक तंत्रज्ञानाचे केंद्र आहे। योजनेचा शुभारंभ डिसेंबर महिन्यामध्ये होण्याची शक्यता आहे। पालघर जिल्ह्यात मत्स्य व्यावसायिकांसाठी नव्या कर्ज योजना। पालघरमध्ये मच्छीमारांना व्यवसाय वाढवण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्रातर्फे खास मच्छीमार योजना सुरू करण्यात आली आहे। व्याजदर फक्त 4% असून 3 वर्षात परतफेड सुलभतेने करता येईल। मत्स्य विभागाकडून अर्ज प्रक्रिया 20 नोव्हेंबरपर्यंत। सोलापूर जिल्ह्यात शेततळे तुमच्या दारी या मोहिमेला वेग आला आहे। आतापर्यंत 1200 शेततळे पूर्ण झाली असून 300 प्रकल्पावर काम सुरू आहे। त्यामुळे भूजल पातळी वाढण्याची अपेक्षा आहे। सौराज्य संस्था व CSR कंपन्यांचा सहभाग आहे। वीज दर वाढीचा प्रस्ताव, शेतकऱ्यांमध्ये नाराजगी। महावितरणाकडून वीज दर वाढीचा प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे। त्यामुळे कृषी वापरातील वीज दर प्रति युनिट 0.45 ने वाढणार आहे। शेतकरी संघटनांनी त्याला विरोध दर्शवलेला आहे। आंदोलनाचा इशारा दिला आहे। ऊर्जा मंत्री लवकरच शेतकरी प्रतिनिधींची बैठक घेणार आहेत। मुंबईत कृषी प्रदर्शन, नव्या यंत्रणाचा अनुभव। मुंबईच्या KBC मैदानावर राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाला आज सुरुवात झाली आहे। 300हून अधिक कंपन्या आपले कंपनी दाखवण्यात येणार आहेत। शेतकरी, विद्यार्थी, स्टार्टअप मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत। प्रदर्शन 3 दिवस सुरू राहणार आहे। प्रवेश फ्री मोफत आहे। मित्रांनो, या होत्या आजच्या महाराष्ट्रातील 10 महत्त्वाच्या बातम्या। तुम्ही कोणत्या जिल्ह्यातले आहात ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि एएन मराठी चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका।